माझ्या भावाचे अलीकडेच लग्न झाले होते. माझ्या भाभीच्या इच्छा अजून पूर्ण झाल्या नव्हत्या की माझ्या भावाने लग्न करून लगेचच परदेशात जाण्याचा निर्णय घेतला. जाताना त्याने मला सांगितले, "आता तू तुझ्या भाभीची काळजी घे." मीही माझ्या भावाला म्हणालो, "काही हरकत नाही, तू चिंता करू नकोस." कारण मलाही भावाच्या कमाईचा आनंद घ्यायचा होता. एक दिवस माझ्या भाभीने मला तिच्या खोलीत बोलावले. मी विचारले, "भाभी काय झाले?" भाभी म्हणाली, "तू लगेच माझ्या खोलीत ये." मी भाभीच्या खोलीत गेलो. भाभी म्हणाली, "माझे डोके खूप दुखत आहे. माझ्या डोक्याची मालिश कर." मी म्हणालो, "भाभी, हे मी करू शकत नाही." पण भाभी म्हणाली. मी भाभीच्या डोक्याची मालिश करू लागलो. भाभी म्हणाली, "आता माझ्या पाठीवर तेल लावून मालिश कर." मी थोडासा गोंधळलो, पण तेल लावून हळूहळू मालिश करू लागलो. माझे मन विचलित झाले होते. भाभीच्या तोंडून अस्वस्थ आवाज येऊ लागले. मी स्वतःला सावरत तिथून उठलो आणि आपल्या खोलीत गेलो. माझे वय 24 वर्षे होते. त्या दिवसांत मी घरातच राहत होतो. माझ्या भावाने लग्न म्हणून करवले होते की मी एकटा वाटू नये. भाभीचे नाव पूनम होते आणि मीही त्यांना पूनमच म्हणत असे. ती बहुतेक वेळ उदासच राहत असे. अनेकदा मी तिला लपून रडताना पाहिले होते. मला वाटले की ती माझ्या भावाला आठवत असेल म्हणून रडते, पण मी कधीच तिला विचारले नाही आणि भाभीनेही कधी खुलून सांगितले नाही. रात्री ती आपल्या खोलीत बंद होत असे आणि खोलीतून रडण्याचे आवाज येत असत. खरं तर माझ्या भावाच्या लग्नानंतरच पुढच्या आठवड्यात तो परदेशात निघून गेला होता. एका नव्या नवरीसाठी पतीशिवाय राहणे खूप कठीण जाते. पण माझ्या भावाने लग्न फक्त माझ्यासाठीच केले होते, कारण मी घरात एकटा राहत होतो आणि आता घर सांभाळण्यासाठी एक स्त्री असावी असे त्याला वाटले. म्हणून भाऊ भाभीला माझ्या हवाली करून निघून गेला. तिची काळजीही एकटी होती. ती काळजीही मीच घेत असे. ती 28 वर्षांची तरुण स्त्री होती. योग्य रिश्ता न मिळाल्याने माझ्या भावासोबत तिचे लग्न झाले होते, कारण वय वाढत होते. एक रात्री मी झोपायला पडलो असताना भाभीने मला आवाज देऊन बोलावले. मी विचार करत होतो की यावेळी भाभीला माझ्याकडून काय काम असू शकते. हेच विचार करत मी लगेच भाभीच्या खोलीत गेलो. कारण भाऊ जाताना सगळी जबाबदारी माझ्यावर टाकून गेला होता. त्याने सांगितले होते की माझ्यानंतर घरच्या गरजांची काळजी घे आणि खऱ्या मनाने भाभीची सेवा कर. भावाच्या पैशांवर मी ऐश करत होतो. म्हणून मला वाटत नव्हते की भाभी माझ्या भावाकडे तक्रार करेल. रात्रीच्या वेळी भाभीने मला बोलावले आणि मी विचार करत गेलो की काही गरजेचे काम असेल. पण तिथे जाऊन मी थक्क झालो. ती स्वतः बिछाण्यावर पडलेली होती. मी घाबरून दारातच थांबलो. मी आवाज देऊन विचारले, "भाभी, माझ्याकडून काही काम होते का?" माझा आवाज ऐकताच ती उठली. मी विचारले की नेहमीप्रमाणे ती आपल्या दुपट्ट्याने स्वतःला झाकेल, कारण ती दिवसभर दुपट्टा घेत असे. पण माझा आवाज ऐकताच ती म्हणाली, "समीर, आत ये." माझा आवाज ऐकताच, "काही गरजेचे काम आहे." मी खोलीत गेलो, पण माझ्या नजरा खाली होत्या आणि मी संकोचत होतो. मी भाभीला पहिल्यांदा अशा अवस्थेत पाहिले होते. भाभीने माझ्याकडे पाहून माझ्या खाली झुकलेल्या नजरा पाहून म्हटले, "समीर, संकोचू नकोस. या घरात आपल्यालाच एकमेकांना साथ द्यावी लागेल. माझा नवरा परदेशात राहतो, पण तू नेहमी इथे असतोस आणि माहू काळजी घेतोस. हेच विचारून मी तुला बोलावले की कठीण वेळी तू माझा साथ देशील." भाभीची गोष्ट ऐकून मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती म्हणाली, "माझे डोके खूप दुखत आहे. तू माझी मालिश करशील का? तुझ्या भावाने मला सांगितले होते की तू खूप चांगली मालिश करतोस आणि त्याचे डोके काही मिनिटात बरे होते." भाभीची गोष्ट ऐकून मी हळूच हसला. कारण हे खरे होते की भाऊ इथे असताना नेहमी माझ्याकडून डोक्याची मालिश करून घेत असे. पण तो माझा भाऊ होता आणि भाभीची मालिश मी कशी करू शकतो? भाभीने मला विचारात टाकले होते. काय करावे हे कळत नव्हते. मी विचारत होतो की भाभी कशी स्त्री आहे जिला आपल्या देवाऱ्याकडून मालिश करायला सांगितले. पण मी भाभीच्या दयेवर जगत होतो. म्हणून तिच्यासमोर बोलण्याची हिंमत नव्हती आणि नाकारूही शकत नव्हतो. भाभीने ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली तेलाची शिशी दाखवली आणि म्हटले, "खूप चांगले होईल जर तू माझ्या डोक्यात मालिश केलीस." बोलताना तिच्या डोळ्यात पाणी होते आणि मला वाटले की कदाचित ती खूप त्रासलेली आहे. पण मी भाभीला नाकारू शकत नव्हतो. मी ते तेल घेतले आणि तिच्या बिछाण्याजवळ बसून हळूहळू तेलाचे थेंब डोक्यावर टाकून मालिश करू लागलो. मी नजरा खाली ठेवल्या होत्या आणि कोणत्याही भावना येऊ नयेत म्हणून स्वतःला रोखत होतो. माझे हात तेलाचे थेंब लावताना थरथर कापत होते. मी आजवर भाभीला खूप मदत केली होती, पण भाभीने कधीही अशी विनंती केली नव्हती. जसे जसे मी मालिश करत गेलो, भाभीच्या तोंडून अस्वस्थ आवाज खोलीत घुमू लागले. मला वाटत होते की तिला आराम मिळत आहे. मी पुन्हा तिच्याकडे पाहिले नाही आणि ना तिच्या चेहऱ्यावर नजर टाकली. मला लाज वाटत होती आणि मी तिथून जाऊ इच्छित होतो. पण मी मजबुरीत होतो. जर मी भाभीला नाकारले आणि ही गोष्ट माझ्या भावाला कळली, तर भाभीची कोणतीही गोष्ट मानली जाणार नाही. नाहीतर माझा खर्च बंद होईल. भाभी कधीही कशालाही नकार देत नसे.
मी निर्धास्तपणे तिच्याकडून पैसे मागत असे आणि ती विचार न करता देत असे. बराच वेळ मी मालिश करत राहिलो आणि तिचे आवाज खोलीत घुमत राहिले. त्यानंतर कदाचित तिला झोप लागली असावी, कारण तिचे आवाज बंद झाले. मग मी उठून आपल्या खोलीत आलो. पहिल्यांदा मी कोणत्याही स्त्रीची अशी मालिश केली होती आणि या गोष्टीने माझ्या मनात अस्वस्थता निर्माण केली होती. भाभीचा गोरा चेहरा माझ्या डोळ्यांपुढे येत होता. जशी मला आठवण आली की ती माझ्या भावाची पत्नी आहे, तसे मी ठरवले की आता मी तिच्या खोलीत जाणार नाही. पुढच्या सकाळी भाभी पूर्ण दुपट्टा घेतलेली होती आणि माझ्यासाठी पोळ्या भाजत होती. मी पुढे जाऊन पोळी घेतली आणि ती मला म्हणाली, "समीर, तू माझ्या डोक्याचा दुखणे बंद केलेस. मी तुझे आभार मानते." तिची गोष्ट ऐकून मी लाजलो. मी म्हणालो, "खरे तर तुम्ही दिवसभर घरात काम करता म्हणून थकता. मी प्रयत्न करेन की तुमच्या कामात मदत करू." की माझी गोष्ट ऐकून भाभी म्हणाली, "मला थकवा तेव्हाच मिटेल जेव्हा माझा नवरा येईल. त्याच दिवशी माझा थकवा दूर होईल." मी तिचे शब्द समजू शकलो नाही. पण ती स्वयंपाकघरात गेली आणि माझ्या कामाची वेळ झाली. मी घराबाहेर पडलो. सगळा दिवस माझ्या मनात भाभीच फिरत राहिली. दुपारी जेव्हा मी घरी आलो, तेव्हा माझी बहीणही घरी आली होती. मी विचारले की कसा तरी प्रसंग साधून भाभीच्या मालिशची गोष्ट सांगू, पण त्या दोघी इतक्या गुंतलेल्या होत्या की त्यांना माझ्यासाठी वेळच मिळाला नाही. थोड्या वेळाने माझी बहीण निघून गेली की तिचा नवरा कामावरून येणार आहे आणि मी मालिशची गोष्ट सांगू शकलो नाही. थोडा आराम केल्यानंतर जेव्हा मी खोलीबाहेर आलो, तेव्हा कष्टाने कपड्यांची बादली उचलून छतावर नेत होती. हे पाहून मला खूप लाज वाटली, कारण ते सगळे कपडे माझेच होते आणि माझ्यामुळेच तिला इतका त्रास सहन करावा लागत होता. मी लगेच भाभीला आवाज दिला. ती घामाघूम झाली होती. मी बादली पकडून छतावर गेलो आणि तिच्यासोबत कपडे तारांवर टांगले. जेव्हा आम्ही परत आलो, तेव्हा ती काहीतरी अस्वस्थ वागत होती, जणू तिला खूप त्रास होत आहे. मी तिला म्हणालो, "जर तुम्ही म्हणाल, तर मी तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ शकतो." मला गोष्ट ऐकून तिने उदास हसत म्हटले, "हे माझ्या चुकांचे फळ आहे." भाभीची गोष्ट ऐकून मी थक्क झालो. ती म्हणाली, "तू काळजी करू नकोस, मी लवकर बरी होईन." आणि आपल्या खोलीत गेली. मागील काही दिवसांपासून तिच्या प्रत्येक गोष्टी माझ्या समजण्यापलीकडच्या होत्या आणि हे माझ्यासाठी चिंता बनले होते. कधी-कधी वाटत होते की ती काहीतरी लपण्याचा प्रयत्न करत आहे. दुपार संपली आणि संध्यासाठी करत होते. मी भाभीच्या खोलीत जाऊन तिला आवाज देण्यासाठी गेलो, पण ती आपल्या खोलीत रडत होती आणि कोणाला तरी म्हणत होती, "हे सगळे तुझ्यामुळे झाले आहे. आज माझी जी अवस्था आहे, त्यासाठी तूच जबाबदार आहेस." भाभीच्या गोष्टी ऐकून मी दारातच थांबलो. मला माहीत नव्हते की ती कोणाशी बोलत आहे, पण नक्कीच ती माझा भाऊ नव्हता. भाभीच्या गोष्टींवरून मला वाटले की तिच्या डोक्याच्या दुखण्याचे कारण कदाचित कोणाशी तरी चुकीच्या पद्धतीने बोलणे असू शकते. माझ्या मनात काय करावे हे कळत नव्हते. विचार न करता मी माझ्या भावाला फोन केला. मी त्याला म्हटले, "तुम्ही परत का येत नाही?" तो म्हणाला, "काय झाले? सगळे ठीक आहे ना?" मी त्याला सांगितले की त्याची पत्नी कशी वागत आहे आणि फक्त एवढेच म्हटले की तिला तुमची आठवण येत आहे, म्हणून लवकर या. थोडे बोलून त्याने फोन बंद केला. मग मी विचार करू लागलो की आता मला काय करावे. त्या रात्री पुन्हा भाभीने मला आवाज देऊन आपल्या खोलीत बोलावले. ती पडलेली होती आणि डोक्याची मालिश करायला सांगत होती. मी शांतपणे तेलाची शिशी उचलली आणि शांतपणे तेलाची शिशी करू लागलो. मी विचार करत होतो की ती माझ्याकडून डोक्याची मालिश का करून घेत आहे. मला वाटत होते की जेव्हा मी कॉलेजात जातो तेव्हा घरात कोणीतरी येत असेल. हेच पाहण्यासाठी दुसऱ्या दिवशी मी कॉलेजातून लवकर परत आलो. पण हे पाहून की मी थक्क झालो, पूर्णपणे शांत होते आणि घरात कोणी नव्हते. मी घरापासून थोडे दूर उभा राहिलो आणि थोड्या वेळाने भाभी घरी आली, घामाघूम झालेली. तिने घराचे दार उघडून आत गेली. मी लगेच घरात गेलो आणि भाभीला विचारू लागलो की तिने दिवसभर काय केले. भाभी मला घरच्या कामांबद्दल सांगू लागली, पण तिने हे सांगितले नाही की ती बाहेर का गेली होती. आता मला नक्की वाटू लागले होते की ती काहीतरी चुकीचे करत आहे. सगळा दिवस मी अस्वस्थ होऊन काढला. मला भाभीचे सत्य जाणून घ्यायचे होते. पुन्हा रात्रीच्या वेळी भाभीने मला आपल्या खोलीत बोलावले. मला माहीत होते की ती माझ्याकडून मालिश करून घेऊ इच्छिते. पण माझे मन या गोष्टीसाठी तयार नव्हते. हे खरे होते की तिचे डोके दुखत असे आणि तिचा आवाज ऐकून मी तिच्या खोलीत गेलो. मी तेलाची शिशी उचलली आणि पुन्हा मालिश करू लागलो. पण तिने मला असे काही म्हटले की मी थक्क झालो. ही पहिली वेळ होती जेव्हा तिने मला लाईट बंद करायला सांगितले होते. मी विचारले, "ही लाईट का बंद करायची?" पण ती रागाने म्हणाली, "समीर, तू फक्त कर. जास्त प्रश्न विचारू नकोस." मी लाईट बंद करण्याऐवजी खोलीतून बाहेर पडलो.
माझे हात कापत होते. मी स्वतःला म्हटले, ही गोष्ट चुकीची आहे. भाभी माझ्या भावाची पत्नी आहे. मी देवर आहे. मी ही मर्यादा ओलांडू शकत नाही. मी आपल्या खोलीत गेलो आणि दार बंद केले. रात्रभर मी जागा होतो. सकाळी मी भाभीला सांगितले, भाभी मला माफ करा, पण मी आता तुमच्या खोलीत येणार नाही. डोक्याची मालिश करण्यासाठी तुम्ही डॉक्टरकडे जा किंवा बाहेरून कोणाला बोलावा. मी तुमचा देवर आहे आणि मी तुमचा आदर करतो. पण काही गोष्टी चुकीच्या वाटतात. भाभीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, समीर, तू चुकीचे समजत आहेस. मी फक्त एकटी पडले आहे. माझा नवरा परदेशात आहे. मला कोणाशी बोलता येत नाही. मी रात्री माझ्या बहिणीशी फोनवर बोलत असते आणि तिला दोष देते की तिने मला लग्नासाठी भाग पाडले. मी बाहेर गेले होते, ते फक्त मार्केटमध्ये भाज्या आणायला. मी काहीही चुकीचे करत नाही. मी शांतपणे बसून चिपणा जाणवतो, पण मला खुपणे बसून तिची गोष्ट ऐकली. मग मी म्हणालो, भाभी, एकटेपणा येतो हे समजते. पण आपण कुटुंब आहोत, मर्यादा राखणे गरजेचे आहे. मी माझ्या भावाला सांगतो की तो लवकर येईल किंवा दररोज व्हिडिओ कॉल करेल. तुम्ही त्याला खुलून बोला. दुसऱ्या दिवशी मी माझ्या भावाला सगळे सांगितले. भाऊ लगेच समजला. त्याने दररोज व्हिडिओ कॉल सुरू केला. काही आठवड्यांनी तो थोड्या काळासाठी घरी आला. भाभी आणि भाऊ एकत्र बसून बोलले. घरात पुन्हा शांतता आली. त्या दिवसांनी मला एक गोष्ट शिकवली. एकटेपणा कधी कधी चुकीच्या दिशेने नेऊ शकतो. पण कुटुंबातील नाती पवित्र असतात. मर्यादा ओलांडणे कधीही योग्य नसते. संवाद आणि आदर हेच नाती मजबूत ठेवतात. जर कोणी एकटेपणा जाणवत असेल तर कुटुंबाशी, मित्रांशी किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलावे. चुकीच्या मार्गावर जाण्यापेक्षा योग्य मार्ग निवडावा. हीच खरी शहाणपण आहे. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापेक्षाही अधिक रंजक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलवर नुकताच अपलोड केलेला नवीन व्हिडिओ नक्की पहा. तो तुम्हाला खूप आवडेल अशी मला आशा आहे.